एफिसिकरास पत्र 4 अध्याय 26 वचन. रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये आणि शैतानाला वाव देऊ नका. हा, तुम्ही ज्यावेळेस रागात असता किंवा रागामध्ये तुम्ही जे जे बोलता किंवा एकमेकांना दोष देता, शिव्या देता, श्राप देता, बायबल असं सांगतं की तुम्ही सूर्य मावळण्याच्या पहिलेच ते राग, ते तटफुटी दूर करा. राग हा माणसाला शैतानाला काम करण्यासाठी एक संधी देतो. रागवा, भांडा, पण असं नका भांडू की ज्यांनी शैतान काम करेल. पण जे खरंच जिथं चूक आहे तिथं तुम्ही ओरडू शकता, जिथं चुकीचं आहे तिथं तुम्ही रागावू शकता. पण तो राग एवढा नका ताणू की जिथं शैतान काम करेल, किंवा इतक्या दिवस नका ठेवू जिथं शैतान डायरेक्ट गिळूनच टाकेल. बायबल असं सांगतं सूर्य मावळण्याच्या पहिले किंवा सूर्य उगवायच्या पहिले तुमचं भांडण मिटलं पाहिजे. 27 वचन असं सांगतं की शैतानाला वाव देऊ नका. वचन सांगते म्हणजे आपण रागवलं किंवा आपल्याला राग आला तर शैतान काम करतो. XYZ, जसं की मला साक्षीचा राग आलाय आणि मी तिच्यावर चिडले, मी तिला पाहिजे ते बोलले, पण आमचं भांडण मिटलं नाहीये, तर तिथं शैतान काम करेल. पण जर भांडण मिटलं तर तिथे येशू विजय होईल. म्हणून रागापेक्षा, भांडणांपेक्षा तुमच्या जीवनात येशूला मोठं स्थान द्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण राग जर शैतानाने तुमच्यावर चालली तर तुमच्या भांडणाचं रूपांतर कुटुंबापर्यंत जाईल, कुटुंबापासून डिवोर्सपर्यंत जाईल, डिवोर्सपासून घरं तुटण्यापर्यंत जाईल आणि बर्बाद करेल. हे शैतानाची चाल आहे आणि त्याला ओळखणं आपलं काम आहे. मी जरी आजारी पडले, मी म्हटलं प्रभू का रे, मी का आजारी पडले, मला का बरं असं होतंय, का बरं असं होतंय, मी खरंच चुकले का, मी लय मोठं पाप केलंय का काही, देवा मी खून तर नाही केला ना कोणाचं की मी एवढ्या सलाईन लावून राहिले, काय प्रभू काय. जर मला त्या आजाराची ओळखच नाहीये किंवा त्या दुखण्याची ओळखच नाहीये तर मी इतरांसाठी प्रार्थना कशी करेल. पण तुम्हाला माहिती आहे, जशी मी बरी झाली आणि मी जशी इतरांसाठी प्रार्थना करते तर मी असं ऐकते की प्रत्येक जण बरं होतंय. कारण मला माहिती आहे की ती ताप, त्या थकवा, ती चक्कर कशी, म्हणून मी समोरच्यासाठी आत्म्याने प्रार्थना करते की देवा याला तू बरं कर. तुला करावंच लागल, कारण मला माहिती आहे ना तो त्रास काय. हालेलुया. मला देवाने कर्जातनं काढलं, पण कर्जाची परिस्थिती ती महसूस केली मी. म्हणून आज मंडळी ज्यावेळेस कोणी मला म्हणतं की कर्ज मिटण्यासाठी प्रार्थना करा, तर मी आत्म्यापासून प्रार्थना करते. मी वरच्यावर प्रार्थना नाही करत, देव येशूच्या नावात त्याला सर्व कर्जातनं मुक्त कर. मी वचन घेऊन प्रार्थना करते जेणेकरून तुम्ही मुळासकट मुक्त व्हावं. आज जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या जीवनात काहीतरी देवाने काम करावं, तर त्याला बोला की देवा माझ्यातनं पहिले हे स्वभाव जे तुझे नाही, जे शैतानाचे स्वभाव आहे ते दूर कर आणि तुझे स्वभाव मला दे. तुम्ही राग चिडता, तुम्ही बोलता, तुम्हाला राग येतो, तुम्ही रागाने पाहिजे ते करता, शैतान तुमच्याकडनं त्या कृती करून घेत आहे. हालेलुया. हे शैतानाचे गुण आहे. पण जो प्रार्थना करतो, मिटवतो, तिथं देवाचं काम होतं. ज्यावेळेस तुम्ही चुकता, ज्यावेळेस देवाच्या विरोधात वागता, जेव्हा रागाला तुम्ही वाव देता, तेव्हा तुमचे हाल होता. शैतान तुमचे हाल करतो, इतरांचं दुखत नाही, तुम्हाला त्रास होतो. जेव्हा काल वचन काढत होते ना, तो मी एकटीच हसत होते
मला आठवायचं काय एकटीच हसायची. म्हणलो कसं राहतं ना, कधी कधी लहान मुलासारखं आपण वागतो, लहान लेकरांसारखं आपण करतो. पण प्रभूला धन्यवाद, ते स्वभावने राहिले. का? कारण येशू आला, येशूचं वचन आलं म्हणून ते स्वभावने राहिले. हालेलुया. हा रिअल मधला आहे. किती मोठं भांडण झालं संध्याकाळी मिटलेलं राहील. जर माझं बोलणं त्यांना कळत नसेल, त्यांचं बोलणं मला कळत नसेल, सांगून सांगून थकलो एकमेकांना, शांत बसू, देवाला म्हणू, देवा आता तू वचनाद्वारे बोलतो का नाही. मग एखादं पुस्तक घ्यायचं, बरोबर देव त्याच्याद्वारे बोलतो. बोलतो ना सूरज? माझ्याकडनं समजवल्याच जात नाहीये, बरोबर? माझं ऐकतच नाही हा माणूस. त्यावेळेस देवाचं वचन आणि देवाची प्रार्थनाच तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढेल. मी पास्टरांना म्हटलं होतं, पास्टर ती जागा नका घेऊ. अरे होतंय ना, घेऊन टाकू ना. नका ना घेऊ प्लीज, नका ना. ऐकतच नव्हते. प्लीज नका ना करू. घेतली आणि जेव्हा काही गोष्टी झाल्या, ह्या उगीच पडलो याच्यात, पाहिलं असं झालं तर काय करू काय नाही. मी सांगत होते ना, पण नाही ना, पण फायदा पण आहे ना. पण काय फायद्याचं काय करायचं, लोणचं. मग मी एक पुस्तक काढलं, युद्धभूमी मनाची, आणि त्या पुस्तकात लिहिलं होतं, जर तुमच्यामध्ये मतभेद असतील एखाद्या प्लॉट बाबतीत, नीट ऐका बरं का, आणि जर तो तुम्ही खरेदी केला आणि तुमच्या घरामध्ये ताण तणाव येत असेल, तर सावध व्हा, ते देवाकडनं नाहीये. दिलं ना, हो यस, देवाने वचन दिलं. गेले, हे घे वाच, मला ऐकायचं नाही ना. जेव्हा वाचलं तेव्हा म्हणतो, मला आहे ना भले 50,000 खर्च आलं चालेल, पण माझं नाव काढून घ्यायचंय. येस या नो. आणि तिथं हा पण बसेल होता. देव महान आहे. जेव्हा गाडी घ्यायची होती तेव्हा वचन मागितलं, तर वचन असं होतं की देवाचा कोश एका नवीन गाडीवर घेऊन चालले होते. आणि मी नवीन गाडी शोरूममध्ये बघितली, बुलेट. प्रभू खरंच घेऊ का उगीच कर्ज करून ठेवल मी माझ्या भोवती. पण देवाचं वचन निघालं की नवीन गाडीवर कोश घेऊन चालले देवाचा. देवाची एक अभिषिक्त वस्तू, देवाचं एक अभिषिक्त जे पात्र होतं ते घेऊन चालले होते नवीन गाडीवर. त्याच्यावर गाडी काढली. आजपर्यंत तिचा त्रास मला कधी झाला नाही. हे देवाला विचार नाही. प्रेज द लॉर्ड. एखाद्याच्या रेषेवर घेणं नाहीये, देवाला विचारून घेणं. हालेलुया. मी काही निर्णय घेतले. मी म्हटलं प्रभू करू की नको करू, करू की नको करू. पण मला फोन आला, असं असं आहे, तसं तसं. म्हटलं येस देवा, तू माझ्यासोबत आहे, कारण तू मला बोलला. माझा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नाही होत, कधी आम्ही बोलत नाही, कधी काय नाही. पण देवाचा आत्मा कोणाद्वारे पण बोलतो. मग लहान लेकरांद्वारे सुद्धा बोलतो. म्हणून दोष काढू नका किंवा दोष लावू नका, कारण प्रत्येकामध्ये देवाचा आत्मा आहे. आणि प्रत्येक जण हे माणूस आहे, तो कधी चुकला तर त्याला समजून घेण्याचं हृदय देवाकडे मागा. त्याच्यावर राग धरू नका किंवा त्याच्यावर रागावून बसण्यापेक्षा त्याच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड.